आपल्या सर्वांचे पुन्हा एक वार मी हार्दिक स्वागत करत आहे. आज पुन्हा एक वार मी देवाचे आभार उपकार मानत आहे की त्याने आपल्याला आठवडाभर जिवंत ठेवलं. त्याची स्तुती आणि भक्ती करण्याची आपल्याला त्याने संधी दिलेली आहे. हा आठवडा काही लोकांसाठी त्रास संकटाचा नक्कीच गेला असेल. कोळगे परिवारासाठी तर नक्कीच त्रास संकटाचा गेलेला आहे. पण त्यामध्ये देखील देव त्यांच्या संगती आणि आपल्या संगती आहे. म्हणून आपण देवाचे उपकार मानायला कधीच विसरायचं नाही. तुम्हाला माहित आहे का की जर तुमची प्रार्थना आणखी जास्त अर्थभरित, जर तुम्हाला वाटतं की तुमच्या प्रार्थनेमध्ये आणखी जास्त तुम्हाला आशीर्वाद मिळावा, तर कधीही प्रार्थना देवाचे उपकार आणि देवाची स्तुती केल्याशिवाय प्रार्थना संपवायची नाही. कारण की देवाच्या वचनामध्ये आपण फक्त मागायचं 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 नाही, पण ज्या गोष्टी देवानं दिलेल्या आहेत त्या गोष्टी जर आपण देवाचे उपकार मानले आणि त्याची स्तुती केली, तर ज्या गोष्टी आपण मागत आहोत त्या गोष्टीमध्ये आपल्याला मागण्या पलीकडे देव देईल असं देवाचं अभिवचन सांगतं. म्हणून देवाचे उपकार मानणे आणि त्याची स्तुती करणे कधीही आपण विसरता कामा नये. बर, आपण ह्या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मला आवर्जून पुन्हा एक वार हे सांगावंसं वाटेल की जे सत्य आपण ह्या ठिकाणी शिकत आहोत ते सत्य सगळ्यांसाठी आहे. सर्वांसाठी ते फार फार गरजेचं आहे, महत्वाचं आहे. तुम्हाला कधी कळणार देखील नाही की कसं ह्या सत्याचा वापर देव तुमच्याद्वारे इतरांपर्यंत करेल. म्हणून सातत्याने ह्या ठिकाणी येत चला आणि ह्या ठिकाणी वाढत चला. मी एक साक्ष सांगेन आणि मग आपण देवाच्या वचनाकडे वळूया. जी साक्ष मी मागच्या आठवडी सांगितली, काही लोक ह्या ठिकाणी नव्हते, काही लोक नवीन आज आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणून सांगत आहे. एक माझा मित्र जो MBBS डॉक्टर आहे, त्यानं ज्यावेळेस त्याचं शिक्षण संपादन केलं त्यावेळेस वेगवेगळ्या विभागामध्ये जे विद्यार्थी असतात, MBBS शिकत असतात, त्यांचे वेगवेगळ्या विभागामध्ये दवाखान्यामध्ये काय केलं जातं, त्यांना अनुभवासाठी ठेवलं जातं. तर एका विभागामध्ये ज्या ठिकाणी प्रसूती विभाग म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रिया, महिला लेकरांना जन्म देतात त्या विभागामध्ये या विद्यार्थ्याची त्या ठिकाणी त्याला ठेवण्यात आलं जेणेकरून त्यानं शिकावं. पण काय कारणास्तव काय त्याचे विचार मनामधले काय माहित नाही, त्याला वाटलं की मी ह्या गोष्टी का शिकाव्यात. कारण की जे प्रसूती करतात ते महिला असतात, डॉक्टर ज्या महिला असतात त्या असतात, मी पुरुष आहे, मी या ठिकाणी जास्त कशाला शिकावं, जास्त का मी या ठिकाणी अनुभव घ्यावा, म्हणून त्यानं जास्त लक्ष त्या विभागाकडे दिलं नाही. शिक्षण संपलं, शिक्षण संपल्यानंतर तो नोकरीला लागला, वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं काम केलं. मग त्याच्यानंतर त्याचा विवाह झाला. विवाह पार पडल्यानंतर काही 1-2 वर्षानंतर त्यांना लेकरू झालं. लेकरू ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस त्याची पत्नी गर्भधारण, ज्यावेळेस त्याची पत्नी गरोदर होती, त्यावेळेस तो एका अशा ठिकाणी होता ज्या ठिकाणी डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी जवळपास नव्हते. आणि म्हणून ज्यावेळेस तो दिवस जवळ आला किंवा ज्या दिवशी प्रसूती होणार होती त्या मुलगीची, त्या महिलेची, त्यावेळेस माझ्या मित्राला, ह्या डॉक्टरला खूप भीती वाटली. तो म्हटला की अशा परिस्थितीमध्ये मी काय केलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. त्यावेळेस देवानं त्याला आठवण करून दिली की ज्यावेळेस तू शिकत होतास त्यावेळेस जर त्या विभागामध्ये तू अनुभव घेतला असतास तर ही परिस्थिती तुझ्यावरती आली नसती. देवाने म्हणजे देव म्हटला मी तुला संधी दिली होती की बाबा ह्या विभागामध्ये चांगला अनुभव घे. जरी स्त्रियांचा हा विभाग असला तरी देखील तू चांगला अनुभव घे. तुझ्यावरती काय परिस्थिती येईल ते तुला कधी कळणार नाही. त्यावेळेस ज्यावेळेस ह्या विद्यार्थ्यानं, ह्या माझ्या मित्रानं साक्ष दिली त्यावेळेस तो अक्षरशः म्हटला की देवानं मला जाणून दाखवलं की मी चांगला अभ्यास त्या विभागामध्ये केला नाही, म्हणून माझ्यावरती ही परिस्थिती आहे. म्हणून तुम्हाला कधी कळणार नाही की जे शिक्षण तुम्ही हे घेत आहात ते शिक्षण तुमच्याद्वारे कोणाला फायदेशीर ठरेल हे तुम्हाला आत्ता, मला आत्ता हे कळणार नाही. आपल्याला वाटत असेल की काय शिकत आहोत, नाही, तुम्हाला कधीच कळणार नाही, मलाही कधी कळणार नाही. जोपर्यंत त्या परिस्थितीमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की अरे बाबा हे महत्वाचं होतं.
एक मुद्दा असा असेल, एक मुद्दा ह्या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये एक मुद्दा असा असेल, जो तुम्हाला वाटत असेल की महत्त्वाचा नाही. पण तो एक मुद्दा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीतरी कोणासाठी तो मुद्दा उपयोगी ठरेल आणि तो मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्या व्यक्तीचं आयुष्य बदलेल. एक मुद्दा असू शकतो. एक. आणखीन एक साक्ष सांगतो. पंजाबमध्ये कामाला होतो दवाखान्यामध्ये त्यावेळेस एक विधर्मी माणूस, बहुतेक एक हिंदू मनुष्य, त्या व्यक्तीनं खूप वेळेस खूप पालकांना विचारलं, की शाबात का पाळायचा? 7वा दिवस पवित्र का पाळायचा? आणि खूप लोकांनी त्याला सांगितलं, पण त्याचं काय मनधरणी झाली नाही, जशी पाहिजे तशी. मग हा एक सेव्हन्थ ॲडव्हेंटिस्ट पालकाकडे गेला आणि तो पालकाला म्हणाला, की "शाबात का पाळायचा? लोकांनी नोकरी करायची नाही का? काम करायचं नाही का? पोट दिलंय म्हटल्यानंतर हात दिलेत, काम केलं पाहिजे." तर पाळक एकच वाक्य बोलला. तो पाळक म्हटला, की "येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती ज्यावेळेस प्राण दिले, त्यानंतर येशू ख्रिस्ताने स्वतः मरणामध्ये देखील एक दिवस विसावा घेतला." का विसावा घेतला? एवढं तुम्ही मला सांगा, असा पाळक त्या व्यक्तीला म्हणाला. त्या व्यक्तीला ह्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. तो विचारच करत बसला, की बाबा हे काय आहे, की येशू ख्रिस्तानं जिवंतपणामध्ये देखील शाबात पाळला आणि मरण पावला, त्यावेळेस देखील त्यानं विसावा घेतला. जर येशू ख्रिस्त विसावा घेऊ शकतो, तर मी का नाही? तेवढ्या एका वाक्यावरती तो व्यक्ती हिंदून सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीमधला ख्रिस्ती सभासद झाला. म्हणून म्हटलं, की प्रत्येक वाक्य जे ह्या ठिकाणी बोललं जातं, म्हणून मी वारंवार प्रार्थनेमध्ये म्हणतो, की मनुष्याने नाही तर देवाने तुमच्याशी बोलावं. म्हणून प्रत्येक वाक्य, प्रत्येक विचार ह्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तुम्हाला तो विचार तुमच्यासाठी, तुमच्या नातलगांसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी कधी उपयोगी पडेल, काही सांगता येणार नाही. त्यावेळेस तुम्ही विचार कराल, "अरे, काहीतरी शिकवलं होतं ह्या ठिकाणी. काय तो मुद्दा होता तो मला आठवत नाही. काय मुद्दा होता तो मला आठवत नाही. मला माहित आहे, की ह्या तरुणाची परिस्थिती ही आहे आणि जो तो मुद्दा मला आठवेल, जर मी ह्या व्यक्तीला सांगितलं तर ह्याचं भलं होईल." म्हणून प्रत्येक वचन जे आहे, ते देवाचं आहे. शैलेश मनोहर सनदेचं नाही. म्हणून लक्षपूर्वक ऐका आणि आपण देवाच्या वचनाकडे वळूया. गुडघे टेकू, प्रार्थना. पवित्र, जिवंत परमेश्वर देवा, तुम्ही पवित्र आहात म्हणून आम्हाला पवित्रतेची आशा आहे. तुम्ही सार्वकालिक आहात म्हणून आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा मिळते. तुम्ही प्रेमळ आहात म्हणून आमच्या पापांची आम्हाला क्षमा होते. त्याच विश्वासानं आज आम्ही जसे आहोत तसे तुमच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत. आमची पापं घेऊन, आमचे वाईट विचार घेऊन, आमचे दुर्गुण घेऊन आहे तसे आम्ही तुमच्याकडे येत आहोत, आलेलो आहोत आणि विनंती करत आहोत, की तुमच्या येशू ख्रिस्ताच्या, तुमच्या लेकराच्या, तुमच्या एकुलत्या एक पुत्राच्या रक्तामध्ये आमचं शुद्धीकरण होऊ दे. आमच्या पापांची आणि चुकांची दयनीय कृपेने क्षमा करा. जेणेकरून पवित्र आत्म्याचा वर्षाव आमच्या अंतःकरणामध्ये होईल. तोच पवित्र आत्मा ज्या पवित्र आत्म्याने वर्षानुवर्षे तुमच्या सेवकांना तुमचं वचन लिहिण्यासाठी जी मदत केली, तेच वचन समजण्यासाठी आज आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. आणि तो पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये त्यावेळेसच कार्य करू शकेल, ज्यावेळेस आम्ही शुद्ध अंतःकरणाने आणि शुद्ध विचाराने तुमचं वचन आत्मसात करू. म्हणून विनंती करत आहोत, की आमच्यामध्ये तुम्ही या, आमच्यामध्ये तुम्ही वस्ती करा. आम्ही उणे आहोत, ज्ञानाने उणे आहोत. जरी आम्ही एकमेकांसंगती बसलो असलो, जरी आम्ही एकमेकांसंगती बोलत असलो तरी देखील ख्रिस्ताने आमच्यासंगती बोलावं, अशी आमची कळकळीची नागराची विनंती आहे. तुमच्या आवाजामध्ये, तुमच्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे, की आम्हाला त्या शब्दाद्वारे स्फूर्ती मिळते. आम्ही जर दुःखी आणि खिन्न अंतःकरणाने ह्या ठिकाणी आलो असलो तरी देखील आमच्या अंतःकरणामध्ये उत्साह येतो, प्रेम येतं, आमच्यामध्ये आशा उत्पन्न होते, आमच्यामध्ये सार्वकालिक जीवनाची ज्योत पुन्हा एकवार उमजते. म्हणून विनंती करत आहोत, की पवित्र आत्म्याने आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करा. काही लोक निराशेमध्ये ह्या ठिकाणी आलेले असतील, काही लोक निराश आहेत म्हणून ह्या ठिकाणी आले नसतील. विनंती करत आहोत प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ती प्रेमाची, सत्याची ज्योत सदोदित जळत राहो, जेणेकरून आम्ही त्याच आशेने सार्वकालिक जीवनाची वाटचाल करू. आम्ही जितके ह्या ठिकाणी आलेलो आहोत, विनंती करत आहोत, की जसे आम्ही आलेलो आहोत तसं आम्ही परत न जाता तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाने, तुमच्या सत्याने भरून जावं,
जेणेकरून जे अनुभव आम्हाला ह्या ठिकाणी मिळालेला आहे, तोच अनुभव जे लोक ह्या ठिकाणी येऊ शकले नाहीत त्यांच्या संगती आम्हाला विभागून घेता येईल. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व पुन्हा एक वार तुमच्या आधीन स्वाधीन करून नम्र प्रार्थना तुमचा एकुलता एक पुत्र आणि आमचा उद्धार करता येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावामध्ये मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. आपण विवाह आणि परिवार याच्याविषयी शिकत आहोत आणि ह्या सर्व गोष्टी शिकत असताना प्रत्येक पायरी तुमच्यासाठी, तुमच्या लेकरांसाठी, तुमचे भाऊ असतील, बहीण असतील, तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी असेल, त्या सर्वासाठी हीच पायरी आहे बरं का. हीच पायरी आहे. जरी ते कोणत्याही धर्माचे जरी असले तरी देखील बहुतांश पायऱ्या जे ह्या ठिकाणी आहेत त्या सर्व बहुतांश पायऱ्या त्यांच्यासाठी देखील उपयुक्त आहेत. जर एक एक वेगळ्या धर्माचा व्यक्ती असेल, त्याला देवाचं वचन माहित नाही, पवित्र शास्त्र त्याला माहित नाही, तो वेगळ्या धर्माचा आहे, त्यानं देखील संयम बाळगला पाहिजे. त्याला देखील प्रेम करता आलं पाहिजे, त्यानं देखील आज्ञा पाळल्या पाहिजेत ज्या आज्ञा त्याला माहीत आहेत. बाकीच्या धर्मातल्या लोकांना कोणकोणत्या आज्ञा माहीत आहेत? खून करू नको ही आज्ञा माहित आहे. आज्ञा आहे असं माहित नसेल, पण खून करू नको हे त्यांना माहित आहे. बरं ठीक आहे. चोरी करू नको, आई वडिलांचा मान राख, व्याभिचार करू नको, अं, अं, मराठीमध्ये लालचला काय म्हणतात, अभिलाषा, लोभ धरू नको. आणखी काय? खोटी साक्ष देऊ नको, खोटं बोलू नको, बरोबर. तर जेवढं त्यांना माहित आहे ना तेवढं त्यांनी पाळायचं. कसं आहे, आपण शाळेमध्ये शिकत असताना आपल्याला बालवाडीमध्ये अ ब क ड शिकवलं जातं. जेवढं आपण शिकू ना त्याच्यावरती आपण पुढे जात असतो. परीक्षा आपली बालवाडीमध्ये जे शिक्षण घेतलं जातं त्याच्यावरती जी परीक्षा होते त्याच्यावरती आपल्याला पहिलीला पाठवतात. पहिलीमध्ये आणि बालवाडीमध्ये जे शिक्षण आहे ते शिक्षण घेतलं की मग आपण पुढच्या पायरीला जातो, वरच्या पायरीवरती पाऊल ठेवतो. म्हणून पाया जो आहे ना तो पाया मजबूत पाहिजे. जर व्यक्ती संयम नसेल ना तर त्याचा परिणाम तुम्हाला कुठे दिसेल माहितीये का? जर व्यक्ती संयम नसेल, त्याच्यामध्ये आज्ञा पालनाची इच्छा नसेल किंवा तो त्याच्यावरती स्वतःचं नियंत्रण नसेल, पवित्र आत्म्याचं नियंत्रण इथं जर नाही तर तो काय करेल? कुठं चुका करेल? कुठं कुठं चुका करेल तो? जर त्याच्याकडे नियंत्रण नाही सगळीकडे चुका होतील. म्हणजे काय? नियंत्रण नाही, जरी त्याच्या आयुष्यामध्ये लग्न असेल तर तो काय करेल? नाही मला लग्न करायचं. काय? नाही मला काय करायचं? लग्न करायचं. बरं ठीक आहे. दुसरी पायरी कोणती? याच्यानंतर स्वतःची तयारी. मग तो स्वतःची तयारी करेल का? तो काय म्हणेल की बाबा मी पैसे कमवते म्हटल्यानंतर पुरेसं आहे. मला काही लोक असे आढळलेले आहेत जे म्हणतात की बाबा तो व्यक्ती मद्यपान करतो, तो धूम्रपान करतो. मद्यपान म्हणजे काय? मद्यपान म्हणजे दारू पिणे. धूम्रपान म्हणजे काय? सिगरेट वगैरे वगैरे. तो मद्यपान करतो, तो धूम्रपान करतो, पण तो पैसे बरोबर कमवतो, चांगले पैसे कमवतो. तो घर चालवण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा पैसा आहे आणि लोकांना वाटतं की त्या वाईट सवयी जरी असल्या तरी तो चांगला. म्हणून म्हटलं की स्वतःची तयारी करत असताना जे सगळे गोष्टी आपण शिकलो ना त्या सगळ्या गोष्टीची तयारी इथं झाली पाहिजे. एका महिलेने हे मला सांगितलं. एका मुलग्याचं मुलगीचं लग्न झालं, त्यांना लेकरं आहेत. ती महिला म्हणाली की हा मुलगा काम करतो, बसून तो खात नाही. तो कष्ट करतो, तो बसून खात नाही. हा मान्य आहे की तो मद्यपान करतो. मग ही महिला म्हटली की ह्या स्त्रीला म्हणजे ह्याच्या पत्नीला त्याच्या संगती राहायला का आवडत नाही? पैसे कमवतोय ना. मग पैसे जर कमवत आहे, हा वाईट सवय आहे ठीक आहे मान्य आहे. पण पैसे कमवते ना, मग त्या व्यक्ती संगती, त्या पती संगती हिला का राहूसं वाटत नाही? महिलेनं मला एका सांगितलं. आता मला माहित नाही की किती महिला असा विचार करतात की पती कसाही असू दे स्वभावाने पैसा कमवतो तेवढं पुरेसं. पण देवाचं वचन म्हणतं नाही. जर तुम्ही
सर्वेक्षण केलं, सर्वेक्षण, सर्वेला सर्वेक्षण म्हणतात. बर, सर्वेक्षण. जर तुम्ही सर्वे केला तर तुम्हाला जाणवेल की बहुतांश महिला दोन गोष्टीपैकी कोणती गोष्ट निवडते. महिलेला सर्वात जरुरी गोष्ट कोणती असते? कोणती महिला, मुलगी असू दे, तिला सर्वात महत्वाची गोष्ट काय वाटते या जगामध्ये? सुरक्षितता. बरोबर का? सगळे मान्य करता? बरं, सुरक्षितता. सुरक्षितता, बरोबर का? सुरक्षिततेमध्ये दोन गोष्टी आहेत प्रामुख्याने. कोणत्या त्या दोन गोष्टी महिलांसाठी? किंवा तीन घ्या, मला सांगा. सुरक्षिततेमध्ये महिला तीन गोष्टी कोणत्या शोधतात? म्हणजे आई वडील. बरं, म्हणजे ते आई वडील काय सुरक्षितता पुरवतात ते सांगा. हा, भावनिक. दुसरं आर्थिक. महिला सुरक्षितेमध्ये कोणकोणत्या सुरक्षितता पाहिजेत असं म्हणतात? त्यांना भावनिक सुरक्षितता पाहिजे, आर्थिक सुरक्षितता पाहिजे, शारीरिक. बरोबर का चुकीचं आहे? हा, बरोबर, शारीरिक. हा, शरीराची सुरक्षितता, मग ते वैयक्तिक झाले. आर्थिक आणि भावनिक. बर, सर्वे जर केला, कुणीतरी सर्वे केला बरं का, जे सर्वे परदेशामध्ये झालेला आहे, तर त्यांनी सर्वे केला, वेगवेगळ्या महिलांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही कोणती सुरक्षितता याच्याशी तुम्ही तडजोड करू शकता, म्हणजे कोणती सुरक्षितता तुम्हाला मिळाली नाही तरी चालेल, पण कोणती सुरक्षितता तुम्हाला पहिली पाहिजे? उत्तर वेगवेगळं असू शकतं, सांगा. आता इथं सर्वे करूया. मला सांगा की तुमच्या मतानुसार सर्वात महत्वाची सुरक्षितता तुम्हाला कोणती वाटते, जी तुमच्या पतीकडून तुम्हाला मिळाली? एक सांगा. बर, भावनिक तुम्ही सांगितलं, तुम्ही शारीरिक सांगितलं, दोन सांगितले तुम्ही. त्याच्यापैकी दोन पैकी कोण महत्वाची? नाही नाही, त्यांना विचारलं प्रश्न. शारीरिक का भावनिक? पतीपासून. त्यातलं कोणते? दोन्ही पैकी एक निवडायचं आहे तुम्हाला. मुद्दा काय? दोन्ही पैकी एक निवडायचं. कोणतं निवड? दोन्ही नाही निवडू शकत. मला मान्य आहे की सगळ्याच गरजेचं आहे, मी मान्य करतो, पण दोन्ही पैकी एक निवडायचं, तर तुम्ही कोणती सोडून द्याल हातातून, पण कोणती धरून पकडा, धरून राहा. बर बर, तुम्ही म्हणता की शारीरिक, भावनिक जरी नसलं तर चालेल, शारीरिक सुरक्षितता पाहिजे. दोन्ही पैकी एक निवडायचं. शारीरिक निवडा. बरं, ठीक आहे. बर, सिस्टर तुम्ही सांगा. भावनिक. बर, आणखी कोणाला काय वाटतं? ह्या तिन्ही पैकी सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला काय वाटते? आर्थिक. भावनिक व्यक्ती नसेल तरी चालेल, पण आर्थिक पाहिजे तो व्यक्ती. नाही नाही, नाही नाही नाही, मला वैयक्तिक प्रश्न विचारताय मी. माफ करा, वैयक्तिक होत असेल प्रश्न, माफ करा मला, पण मी हे म्हणत आहे की महिला ह्यापैकी तिन्ही पैकी त्यांना सर्वात पहिली गोष्ट निवडायची आहे. तिन्ही मध्ये ती कोणती गोष्ट पहिली निवडतील? म्हणते बाबा पहिलं हे मिळू दे, बाकीचं मिळालं नाही तरी चालेल. तिन्ही पैकी कोणती? बरं, तुम्ही आर्थिक म्हणताय. बरं, भावनिक. नहीं, आपको सवाल समझ में आ गया? नहीं, फिर से सवाल पूछ रहा हूँ
कि इन तीनों में से आपको कौन सी चीज सबसे महत्वपूर्ण लगती है? अगर आपको लगता है कि शारीरिक तौर पर मुझे सुरक्षितता चाहिए, छोड़ दो भावनिक तौर पर, आर्थिक तौर पर वो मुझे नहीं मिल रही है चीजें, ठीक है वो रहने दो, लेकिन इसके साथ मैं समझौता नहीं करना चाहती, इसके साथ कोई समझौता नहीं, ये मुझे चाहिए चाहिए। ऐसी कौन सी चीज है? इन तीनों में से सिर्फ एक चुनिए। शारीरिक, बरं ठीक आहे, बरं आर्थिक पण सगळ्याच महत्वाचे आहेत, सगळ्याच महत्वाचे आहेत, पण मी म्हणतोय की कोणती तुम्ही सुरक्षितता सोडून देऊ शकता, की बाबा तुम्ही जर म्हटलं ना आर्थिक, मग तुम्ही म्हणताय की भावनिक सोडून द्यायला मी तयार आहे, शारीरिक सुरक्षितता सोडून द्यायला तयार आहे, मला आर्थिक सुरक्षितता पाहिजे, असं तुम्ही म्हणत आहात का? सगळ्यात महत्वाची तुम्हाला कोणती वाटते? भावनिक. आणखी शारीरिक सिस्टर, भावनिक. बहुतांश महिलेने इथं काय सांगितलं? सर्वे अमेरिकेमध्ये केला होता. त्या महिलांना पण वाटतं भावनिक. तुम्ही वेगळे आहात, ते वेगळे आहेत, विचारानुसार वेगळे असाल, तुमची संस्कृती वेगळी आहे, राहणीमान वेगळं आहे, सगळं वेगळं बऱ्यापैकी. पण त्यांना पण वाटतं की बाबा तो पुरुष माझा पती जो आहे तो पैसे जरी मला पुरवू शकला नाही, जरी तो शारीरिक सुरक्षता जरी मला पुरवू शकला नाही, तरी भावनात्मकरित्या तो पती माझा भावनिक. म्हणून मी परत आता पाठीमागे येतो आणि म्हणतो की जर पुरुषाने स्त्रीला भावनिक सुरक्षितता दिली, तर ती आर्थिक आणि शारीरिक त्रास संकट देखील सहन करू शकते. बोललेलं कळालं का? का नाही कळालं? ती म्हणेल बाबा पैसा माझ्या घरामध्ये नाही ना, ठीक आहे, पण माझा पती जो आहे ना, तो भावनात्मकरित्या माझ्याशी जोडला गेला. ठीक आहे, मला तो शारीरिकरित्या मदत करू शकत नाही, म्हणजे थोडक्यात काय, मला लोक त्रास संकट देत आहेत, तो वाचवू शकत नाही मला, तेही चालेल, पण माझा पती तो शेवटी माझा आहे, हे मला पाहत महत्वाचं. म्हणून म्हटलं ना, प्रत्येक विचार जो आहे ना ह्या ठिकाणी तिथून नाही येत, तिथून यायला लागेल. म्हणून हे सगळं महत्वाचं. म्हणून मुलगीला, आता आपण मुलीविषयी शिकत आहोत, एकत्र येणं, कोर्टशिप विषयी शिकत आहोत, की मुलगीला तुम्ही विचारायचं की बाबा तुझा जो पती आहे तो पती तुला कशा प्रकारचा, तिला विचारा की बाबा तुझ्यासाठी महत्वाचं काय आहे या ठिकाणी. मग जो मुलगा इथं येतो ना, तिच्या समोर बसतो किंवा बोलतो ना, मग तिला कळेल की बाबा तो इथं आहे का, तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत का, फक्त तो भावनिकरित्या बळकट आहे, आर्थिकरित्या डळमळलेला आहे, शारीरिकरित्या फार दुबळा आहे, तो मला संरक्षण पुरू शकणार, कोणता आहे त्यातला, का तिन्ही असेल तर फारच बरं, तिन्ही असेल तर फारच बरं. पण बहुतांश ठिकाणी तिन्ही गोष्टी मिळणं फार दुर्मिळ असतं. मी खूप तरुण पाहिलेत, आर्थिकरित्या ते बळकट नाहीयेत, पण भावनात्मकरित्या ते फार एकनिष्ठ असतात महिलेशी, पत्नीशी. ते फार गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वे याच्याविषयी सांगितलं, कारण की जवळपास मला आठवत नाही, जवळपास 80% महिला परदेशातल्या त्या म्हणाल्या, की पती आमचा आर्थिकदृष्ट्या जरी कमकुवत असेल आणि शारीरिकरित्या जरी तो व्यवस्थित नसेल, सुरक्षितता पुरवत नसेल, तरी चालेल, पण भावनात्मकरित्या तो बळकट पाहिजे, तो माझा पाहिजे. म्हणून देवाचं वचन आपण मागच्या आठवडी महिलेविषयी शिकलो, की महिला कशी असावी. आज आपण पुरुषाविषयी शिकायचं, की राजा जो आहे तो राजा कसा पाहिजे. जर तो राजा हा नसेल, तो फक्त इथंच असेल आणि इथं असेल, तर त्या महिलेला सुरक्षितता वाटणार नाही. बरोबर का चूक? म्हणून ही तयारी पुरुषाविषयी शिकत आहे, की पुरुषाचे गुण काय पाहिजेत. आज आपण पुरुषाविषयी शिकत आहोत. पुरुषामध्ये हे गुण पाहिजे. ही तयारी त्यानं कुठं करायची? इथं इथं यायच्या अगोदर इथं
म्हणजे इथं आल्यानंतर त्याला कळलं पाहिजे की बाबा मुलीशी कसं बोलायचं, राणीशी कसं बोलायचं हे त्याला इथं कळेल. कधी? इथं तयारी केल्यानं. पण जो इथं तयारी करत नाही ना, मग इथं असं होतं. काय बोलायचं काय कळत नाही. मग बोलायच्या नादात काही बोलून मोकळा होतो आणि मग म्हणतो अरे हे चुकलं. मग असं झालं, मग तसं झालं. असं होता कामा नये. इथं तयारी झाली. मग आता तो मुलगा भावनिकरित्या बळकट आहे आणि चांगला आहे. कसं शोधून काढाल? पैसा लगेच कळून येईल. तो म्हणाल की मी बँकेत कामाला आहे. लगेच कॉल करायचा बँकेत, हा मुलगा कामाला आहे का? किती पगार आहे? आणि महिन्याला पगार आहे का? त्याचं काय कर्ज आहे का? लगेच कळेल. हे कसं शोधून काढाल? शारीरिक तो बळकट आहे, धष्टपुष्ट आहे, उंच आहे, शौलासारखा एकदम धडधाकट आहे. ठीक आहे. हे कसं शोधून काढाल? कसं काय कराल? शोधून काढण्यासाठी काय कराल? वचन? हां. नाही, नाही. तो मुलगा भावनिक आहे का नाही? ते कसं शोधून काढाल? का तो दगडासारखा आहे? आई-वडिलांशी म्हणजे नेमकं कोणासंगती? आई. आईला तो कसा वागवतो ह्याच्यावरती ठरतं. बहिणीला तो कसा वागवतो त्याच्यावरती ठरतं. बरोबर का बहीण? पहिलं दुसरं काय असेल ते. बहिणीला तो कसा वागवतो त्याच्यावरती ठरतं ते, की तो पत्नीला कसा वागवेल. म्हणून म्हटलं ना इथं वेळ घ्यायचा. परत इथं महिला जास्त अविवाहित नाहीयेत. बहुतांश महिलांचा विवाह झालेला आहे. जर इथं महिला असत्या ज्या अविवाहित आहेत, तरुणी असतात तर फार त्यांच्यासाठी महत्त्वाचा आजचा संदेश. जर तुम्हाला माहीत पाहिजे की तो भावनिक आहे का नाही, या ठिकाणी वेळ घ्यायचा. विचार करायचा. देव परिस्थिती अशी आणेल की त्या ठिकाणी त्या व्यक्तीची भावना ज्या आहेत त्या स्पष्टपणे कळतील. बऱ्यापैकी चांगल्या कळतील. म्हणून काय करायचं? तो व्यक्ती भावनिक आहे का नाही ते पाहायचं. बरं. त्याचा अर्थ असा का की तो आर्थिकरित्या एकदम दुर्बळ असावा? नाही. आर्थिकरित्या. पण बहुतांश महिला कळत नकळत बोलता बोलता बोलून जातात आर्थिक. बोलता बोलता लगेच फटकन बोलून जातात की तो आर्थिकरित्या बळकट पाहिजे. पण ज्या वेळेस पैसा जरी असला तर मग ते म्हणतात की अरे पैसा आहे पण तो दिवसभर बाहेर, दिवसभर कामाला, दिवसभर इकडे, दिवसभर तिकडे. आला तर फक्त झोपतो, सकाळी उठतो निघून जातो. हॉटेल आहे का? लॉज वरती राहतो का तो? घर आहे. वेळ कधी आहे पत्नीसाठी? म्हणून मी बोलता बोलता बोललो असेल एक वेळेस तुम्हाला की जर नातं बळकट ठेवायचं तर ते नातं जोपासण्यासाठी तुम्हाला त्या नात्यामध्ये वेळ द्यावा लागतो. आणि विशेष करून ज्यावेळेस लेकरं जन्माला येतात ना, त्यावेळेस आईचं पण लक्ष मुलग्याकडं, लेकराकडं, वडिलाचं पण लक्ष लेकराकडं, एकमेकांकडे जास्त राहतं. आणि म्हणून हळू-हळू काय होतं, नाही आम्ही एकत्रच आहोत. मुलग्यासंगती तुम्ही एकत्र आहात, लेकरासंगती एकत्र आहात. तुम्ही वेगळे एकत्र आहात का? आपण सगळे एकत्र बसलोय ना, पण मी वैयक्तिकरित्या कोणाशी जोडलं गेलोय का? नाही. तसं पती आणि पत्नीनं एकत्र वेगळं त्यांनी सुट्टी काढावी, लेकरांना कुठंतरी बाहेर खेळायला पाठवावं, नाहीतर आई-वडिलांकडं, नातेवाईकांकडे पाठवावं, अर्ध्या दिवसासाठी काहीतरी वेळ स्वतःसाठी घेतला पाहिजे. तर ते नातं बळकट राहील. माझा एक मित्र, त्याचा प्रेमविवाह झाला होता आणि विवाह झाल्यानंतर त्याला वाटलं की सगळं व्यवस्थित होईल. आता काय नाही, लग्न झालं, मुलीच्याकडचे पण मान्य झाले, मुलग्याकडचे पण मान्य झाले, सगळं व्यवस्थित. खूप त्रास संकट झाला, पण मान्य झाले सगळे. 1-2 वर्षामध्ये त्याला जाणवायला लागलं, की त्याच्या प्रेमामध्ये काय व्हायला लागले, दुरावा यायला. त्याला वाटलं, की आता मी पत्नीकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही. आता माझीच आहे. कुठे जाणार आहे ती? तसं नसतं. एका छताखाली राहून देखील लोकं विभक्त आहेत. एका छताखाली राहून देखील लोकं काय आहेत? एकामेकास संगती नाही आहेत. एकामेकाच्या विरोधात आहेत. मला एक पतीनं सांगितलं, की मी माझ्या शत्रूसंगती राहत आहे. आता हे कोणाला बोलायला आवडेल आणि कोणाला ऐकायला आवडेल? पण तसं त्याची वाटलं कारण की ते एकमेकांसंगती काय जवळीकपणा नाही आणि बोलणं नाहीये. ते बोलणं जे आहे त्या गोष्टी इथं म्हणून म्हटलं की भावनात्मकरित्या तो मनुष्य कसा आहे. त्याचा अर्थ असा नाही की सारखा रडत-रडत नाही. भावनात्मक म्हणजे बळकट. बाबा त्याला भावना त्या महिलेच्या भावना जाणल्या पाहिजेत त्याने.
म्हणजे थोडक्यात काय की बाबा तिला एका परिस्थितीमध्ये जी आहे ना, ती परिस्थिती ह्याला कळते का? त्याला माहित आहे का किती त्याला त्रास होतो? हे त्याला कधी कळेल? ज्यावेळेस त्यानं आईला त्रासामध्ये बघितलेलं आहे, बहिणीला त्रासामध्ये बघितलेलं आहे, त्या व्यक्तीला हे कळेल. ज्या घरामध्ये बहिणी नाहीत ना किंवा ज्या घरामध्ये आई नाही, लेकरं बिना आईचे आणि बिना बहिणीचे जर लहानाचे मोठे झाले ना, तर त्यांना वडिलांचा सहवास जेवढा लाभतो ना, तसेच ते वडिलांसारखे होतात. म्हणजे थोडक्यात काय, कोमलता नसते त्यांच्यामध्ये. बहुतांश करेन्स कोमलता राहत नाही. ते मध्ये कसे होतात, वडील कसे कणखर स्वभावाचे, तेच बघायचं, तोच स्वभाव, मग ते पण कसे होतात, तसेच होतात. पण आईचा स्वभाव जो असतो किंवा आई संगती राहिलं की त्या लेकराला वडिलांचा पण स्वभाव मिळतो आणि आईची कोमलता पण मिळते. म्हणून तो कसा असतो, थोडा कणखर ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी आणि कोमल ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी कोमल. एका मुलग्याला स्थळ आलं आणि ती मुलगी जी होती ती जरा निराशेमध्ये होती आणि निराशेमध्ये असल्यानंतर त्या मुलग्याला सांगण्यात आलं की मुलगी चांगली आहे, वाईट सवय नाही, चारित्र्य चांगलं आहे, तिच्याशी लग्न कर, तिच्याशी लग्न कर, तिच्याशी लग्न कर. मग तो मुलगा काहीतरी काहीतरी कारणास्तव तो मुलगा म्हटला की बाबा मी काय लग्न करणार नाही. मग ते जे स्थळ आणणारे जे लोक होते, त्या स्थळ आणणाऱ्या लोकांनी मध्यस्थींनी त्याला सांगितलं की बाबा तुझ्या घरामध्ये बहीण नाही ना, म्हणून तुला माहित नाही की या मुलगीची काय परिस्थिती आहे. असेल का? कारण की त्याला बहिणी म्हणजे काय आणि आई म्हणजे काय माहीतच नाही. म्हणून मी वारंवार खूप आई-वडिलांना सांगतो की तुमची लेकरं तुम्ही हॉस्टेलला काय म्हणतात? वसतिगृह. वसतिगृहामध्ये ठेवू नका. कारण की का वसतिगृहामध्ये लहानाचे मोठे झाले की त्यांना कोण बघतं ते फक्त मित्र बघतात, शिक्षक बघतात आणि त्यांचा स्वभाव पण तसाच होतो. म्हणून लेकरांना कधीही वसतिगृहामध्ये ठेवायचं नाही. आई-वडिलांनी त्या लेकरांना लहानाचं मोठं करायचं. कारण की का त्यांचा विवाह होणार असतो एक दिवस आणि विवाहामध्ये जी मुलगी आहे ती मुलगी ही गोष्ट नक्कीच बघेल, की बाबा त्या मुलग्यामध्ये भावनिक तो आहे का व्यवस्थित संतुलित. खूप पुरुषांना या गोष्टीची कमी आहे आणि त्यांचं काय पैसा कमवताना पैसा देतो, बाकी सगळं ठीक आहे. नाही. असं जर असतं तर सगळ्या महिला ज्या उद्योजकाच्या पत्नी आहेत त्या सगळ्याच महिला सुखी असत्या. आहेत का? सगळ्याच महिला ज्या त्यांचा पती जो पैसेवाला आहे ना त्या सगळ्याच महिला सुखी असत्या. असतात का? का त्यांच्यामध्ये कमी आहे? मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे, की ज्या महिलांना भावनिक प्रेम तिच्या पतीकडून मिळत नाही, शारीरिक सुरक्षितता मिळते, आर्थिक सुरक्षितता मिळते, पण भावनिक सुरक्षितता मिळत नाही, त्यावेळेस ती पत्नी इतर कोणाशी तरी पुरुषासंती ते भावनिक आधार जो आहे तो मिळवण्याचा प्रयत्न. भरपूर आजकाल ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. भरपूर बरं का, भरपूर. म्हणून पुरुषाला पण माहित पाहिजे, की बाबा तिची काय गरज आहे? पैसे पुरवले म्हणजे झालं का? शारीरिक सुरक्षितता पुरवली म्हणजे झालं का? भावनात्मकरित्या ती आतल्या आत मरून चालली. तिलाही कळत नाही, की तिला काय पाहिजे. बहुतांश महिलांना हे पण कळत नाही, की बाबा त्यांची ही गरज आहे. त्यांना वाटतं, की हां, बहुतेक पैसा पुरवतो तेवढीच माझी गरज आहे. नाही, ही गरज आहे तुमची. म्हणून तो मुलगा जो आहे, तो ही गरज तुमची पुरवल का? हे तुम्ही बघितलं. पहिल्याविषयी शिकलो आपण मागच्या आठवडी, की सद्गुणी स्त्री म्हणजे काय? बरोबर? तिचा पती तिच्यावरती काय करतो? विश्वास ठेवतो. तिची लेकरं सकाळी उठतात, पती सकाळी उठतो आणि तिचा काय करतो? अ, तिचे धन्यवाद करतो, तिची प्रशंसा करतो. आ ह्या पातळीपर्यंत ते मुलगीचे चांगले गुणधर्म पाहिजे. आता मुलाविषयी शिकत असताना ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पडताळून पाहिल्या पाहिजेत मुलीने, किंवा ह्या गोष्टी आहेत का त्याच्यामध्ये. बरोबर? बरं, आणखी काय? जर तो मुलगा हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे, हे इथंच ठेवायचं, ते तिथंच ठेवायचं, हे होता कामा नये, ते होता कामा नये, असं आहे का बघा. तो मुलगा हुकूमशाही करणारा नसावा किंवा दंडुकशाही करणारा नसावा. म्हणजे थोडक्यात काय, की बाबा
महिलेनं विचारपूस करावी की बाबा हा मुलगा सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजेत, त्याला बरोबर आहे, स्वच्छता पाहिजे, बरोबर आहे, ज्या गोष्टी ज्या ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हे बरोबर आहे, पण जर त्या ठिकाणी जर त्या गोष्टी मिळाल्या नाही तर तो काय करेल, तो कसा वर्तणूक करेल माझ्याशी, हे हे तर जाणून घ्यायचं. म्हणजे काय, तिला तिचं स्वातंत्र्य मिळेल का? मला आठवतं एक ठिकाणी मी जेवण जेवायला जातो दुपारच्या वेळेस, त्यांनी घरगुती खानावळ सुरू केलेली आहे. मी त्यांना अंकल म्हणतो, त्यांची जी पत्नी आहे ते जेवण वाढतील त्याला मी आंटी म्हणतो किंवा काकी म्हणतो किंवा काका त्यांना म्हणतो. आणि त्यांचा मुलगा आहे, त्यांची सूनबाई आहे, त्यांना 2 लेकरं आहेत. सगळे एकत्र काम करतात. तर जेवढं मला जाणवतं तेवढ्यावरती मी सांगत आहे, की जी काकी आहे किंवा जे आंटी आहे ते जेवण वाढतात, सर्व लोकांना जेवण जेवतात. मग एकदा मला आठवतं काही दिवसापूर्वीच ते स्वयंपाक खोलीमध्ये गेले आणि ते काकांना विचारत होते, की "मी जेवण जेवू शकते का?" मग मी म्हटलं, की "एवढं काय विचारायचं, की मी जेवण जेवू शकते का?" मग ते काका म्हटले, "हां, जेवण जेवू शकता ना तुम्ही. तुम्हाला कोणी अडवलंय जेवण जेवण्यापासून? जेवण जेवू शकता तुम्ही." म्हणजे इतका कडक स्वभाव, की जेवण जरी जेवायचं असेल तर जेवण जेवू का? असं होता कामा नये. तिनं म्हटलं पाहिजे, की "आता मी जेवण जेवते, थोडं काम असेल तर ते आपण नंतर करू." ठीक आहे. पण जेवण जेवू का? हे कपडे मी घालू शकते का? मी अ, अ, मला ही आवड आहे. एक हॉबीला काय म्हणतो आपण? हां, छंद. एक छंद आहे. तो छंद मी जोपासू शकते का? तर जर तो पती म्हणाला, की नाही हे असंही असंच, हे असंही असंच, हे असंही असंच, तर मग तो पती तुम्हाला स्वातंत्र्य देतो. उठ तर उठ, बस तर बस. तसा पती असता कामा नये. म्हणून म्हटलं, की ही परिस्थिती बघा. तो पैसे भरपूर कमवत असेल, काही गरज नाही. तो शारीरिकरित्या बलिष्ठ असेल, काही गरज नाही. भावनात्मकरित्या तो कसा आहे, तो तुम्हाला स्वातंत्र्य देईल का? हे त्या मुलीनं पडताळून पाहायचं आहे. त्या मुलगीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही, की तिनं काही करायचं, हे मी म्हणत नाही. तिनं स्वातंत्र्य तिला देवाचं वचन वाचण्याचं, प्रार्थना करण्याचं, व्यायाम करायचं स्वातंत्र्य, छंद जोपासायचं स्वातंत्र्य किंवा तिला जर वाटलं, की नाही मला जरा लोकांना भेटायचं आहे जाऊन, जाऊन भेटायचं किंवा तिला जर वाटलं आई-वडिलांकडे जायचं आहे, हे स्वातंत्र्य पाहिजे. भारतामध्ये बहुतांश ठिकाणी असं होत नाही. वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून काय होतं, की ज्यावेळेस त्या स्त्रीला स्वातंत्र्य मिळतं, त्यावेळेस ती काय करते? कल्पना करा उदाहरणार्थ, की पुरुष जो आहे तो शाकाहारी आहे आणि पत्नी जी आहे ती मांसाहारी आहे. आणि पुरुष म्हणतो, की मांसाहार अजिबात घरात येता कामा नये. अंड्याचा वास देखील या किचनमध्ये आला नसला पाहिजे. आणि मग ती एक ठिकाणी कुठे जाते? मित्रांच्या घरी जाते, मैत्रिणीच्या घरी जाते किंवा घरी आपल्या माहेरी जाते आणि तिथं मांसाहार समोर येतो आणि पती त्या ठिकाणी नसतो. काय करेल? मनसोक्त. म्हणजे थोडक्यात काय, की बाबा तिला तिच्या घरी जिथं पती राहतो त्या ठिकाणी तिला स्वातंत्र्य नाही. मी फक्त उदाहरण दिलं बरं का. मी म्हणत नाही, की मांसाहार खाल्लं पाहिजे किंवा नाही खाल्लं पाहिजे. हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे, की तिला स्वातंत्र्य आहे का? स्वातंत्र्य कोणत्या गोष्टीचं? देवाच्या इच्छेनुसार चालण्याचं स्वातंत्र्य आहे. नाहीतर तुम्ही स्वातंत्र्य म्हटल्यानंतर वाईट गोष्टी पण स्वातंत्र्यामध्ये मिळतात. वाईट गोष्टीविषयी आपण विचार करायचा. मला आठवतं, की एक ठिकाणी स्वातंत्र्य देण्यात आलं आणि म्हणण्यात आलं, की "बाबा तुला जे जेवण जेवायचं ते जेव, पण मला हे जेवण पाहिजे. तुला स्वतःचं जेवण करायचं ना, जेव काही हरकत नाही. तुला ते जेवण आवडतं, तू जेवण खा, पण मला हे जेवण पाहिजे." आणि हळू वार त्या पत्नीचं मन देखील बदललं आणि ती म्हटली, की "नाही, मला हे चांगलं जेवण आहे ना, तुम्ही शाकाहारी जेवण जेवता मला ते जेवण जेवायचं." जबरदस्ती करण्यात आली नाही. त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं म्हणून स्वखुशीनं तिनं देखील ते जेवण खायला सुरुवात केली. म्हणून स्वातंत्र्य फार गरजेचं आहे आणि विशेष करून महिलांसाठी हे फार, फार गरजेचं आहे.
ज्या ठिकाणी स्वातंत्र्य नाही त्या ठिकाणी तुम्ही मंडळीमध्ये जाल, चर्चला वेळेवरती जाल, चर्चवरून वेळेवरती याल, पण ते जे जीवन आहे ते जीवन तुम्हाला जास्त वेळेस किंवा जास्त काळ टिकवून ठेवता येणार नाही. एक ना एक दिवस ती पत्नी बोलून दाखवेल. कारण की ते सहन होण्यासारख्या गोष्टी आहेत. 1 महिन्याची गोष्ट आहे का? 1 वर्षाची गोष्ट आहे का? नाही. पत्नी बोलून दाखवेल. म्हणून म्हटलं की महिलेनी या ठिकाणी आल्यानंतर बाबा मला हे काम करायचंय, माझा हा छंद आहे, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, स्पष्टपणे सांगायचं. ओझं वाहणारं गाढव पत्नी नसते. किंवा पतीनं सांगायचं आणि तिनं ते करायचं. नाही. दोघांनी कष्ट करायचे. मग ते घरात असू दे, घराच्या बाहेर असू दे. म्हणून या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की ज्यावेळेस मुलगी पतीमध्ये एखादे गुण शोधत असते, तर ते गुण कसे पाहिजेत, की बाबा तिला स्वतःचं अस्तित्व राखता आलं पाहिजे. स्वतःचं अस्तित्व राखता आलं. ती तिच्यासारखी होता कामा नये. पत्नीनं पतीसारखं व्हायचं नाही. तो असा करतो मी तसंच. नाही. पत्नी जी आहे देवानं तिला एक विशिष्ट स्वभाव दिलेला आहे, एक विशिष्ट जीवन दिलेलं आहे. ते जीवन तिनं फक्त ते देवाच्या गौरवासाठी जगायचं. ते जीवन बदलायचं आणि पतीसारखं व्हायचं असं नाही करायचं. हे फार महत्वाचं. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, की हे सगळे गुण जे आहेत, हे सगळे गुण त्या मुलगीनं लग्नाच्या अगोदर पडताळून पाहायचे. बरं, आणखी काय? की त्याचं चारित्र्य कसं आहे? म्हणजे त्याचा स्वभाव जो आहे, त्याचं पाठीमागचं जे भूतकाळ जो आहे, तो भूतकाळ कसा आहे ते पडताळून पाहायचं. चौकशी करायची की हा मुलगा कसा आहे, काय आहे? हां, ठीक आहे, अगोदर चुकीचा वागत होता, वाईट गोष्टी होत्या, वाईट सवयी होत्या. पण त्याच्यानंतर तो बदलला, ठीक आहे, मग चांगली गोष्ट आहे. पण भूतकाळ त्या मुलग्याचा काय आहे, ते काय करायचं? पडताळून पाहायचं. तो आईला आणि बहिणीला आदर सन्मान देतो का? ते बघायचं. आणि विशेष करून ज्यावेळेस आई चुका करते किंवा बहीण चुका करते, त्यावेळेस तो व्यक्ती कसा वागतो हे बघायचं. खूप काही गोष्टी शिकू शकतो आपण, कारण की का या सगळ्या गोष्टी का पडताळून पाहायच्या, कारण की महिला खूप वेळेस चुकतात विवाह झाल्यानंतर. तुम्हाला आठवतं का की ज्यावेळेस आई वडील आपल्या मुलगीचा हात मुलाच्या हातामध्ये देतात, त्यांचं लग्न होतं, त्यावेळेस मुलगीला सासरी पाठवायच्या अगोदर आई वडील सासऱ्यांना आणि जावयाला काय म्हणतात, काय बोलतात? बहुतांश करून काय बोललं जातं? घरी पाठवायच्या अगोदर, सासरी पाठवायच्या अगोदर आई वडील जावयाला आणि सासरच्या लोकांना काय सांगतात? आणखी काय? बरोबर आहे. आणखी काय शब्द वापरतात? आणखी काय शब्द वापरतात? मुलीच्या बाजूने ते बोलत असतात आई वडील. जावयाला आणि सासरच्या लोकांना काय म्हणतात? चुकलं तर त्यांना माफ करा. हे असंच येतात का हो शब्द? असेच येत नाहीत शब्द. तुम्ही वाचा देवाचं वचन. ॲडव्हेंटिस्ट होम तुम्ही वाचा. मराठीमध्ये आहे का नाही माहीत नाही, इंग्लिशमध्ये आहे. जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल की बाबा आयुष्य इतकं चांगलं असलं पाहिजे आपलं वैवाहिक आयुष्य, पण आपण एवढं वाईट आयुष्य जगत आहोत. पुस्तक वाचल्यावर कळेल. ते सासऱ्याचे जे बोल आहेत ना, ते अनुभवाचे बोल असतात, की बाबा चुकलं तर काय करा? माफ करा. कारण की तो ज्यावेळेस जावई होता, त्यावेळेस त्याच्या सासऱ्यानं देखील हेच त्याला सांगितलं. चुकलं तर काय करा? माफ करा, सांभाळून घ्या. समजूतपणाने काय करा? समजूतदारपणाने राहा. का? कारण की त्यांना माहित आहे की मुलगीकडून चुका होऊ शकतात. म्हणून म्हटलं की ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी पडताळून पाहायच्या. म्हणून मुलगी जी आहे ती इथं जर तयारी झाली असेल त्या मुलगीची, तर ती मुलगी इथं डोकं लढवेल आणि व्यवस्थित विचारपूर्वक सगळा निर्णय घेईल. पण जिला फक्त लग्नच करायचंय, ती हितही तयारी करत नाही, काहीच नाही, लग्न करून मोकळी होईल. का? वय 30 झाले. 30 नंतर कोण लग्न करेल? 30 नंतर लग्न करेल, करता येणार नाही म्हणून असं? कोणाशी? मग असंच जर लग्न करायचं होतं, तर मग एकटंच राहायचं ना. तसा तर त्रास होताच ना. मग हा त्रास कशाला? खूप महिलांना वाटतं, की लग्न केल्यानंतर त्यांचा त्रास, संकट निघून जाईल.
त्यांचा त्रास संकट लग्न केल्यानंतर निघून नाही जाणार. त्यांचा त्रास संकट अशा चांगल्या व्यक्तीसंती लग्न केल्यानंतर तो त्रास संकट निघून. किती महिलांना वाटतं की माझे आई वडील मला खूप रागवतात, मारतात, आणि म्हणून ते काय करतात, एखाद्या मुलग्याला शोधायचं आणि त्याच्या संगती गुप्तपणे लग्न करायचं. आणि तो मुलगा जो असतो तो वडिलापेक्षा सव्वाशेर. मग ती म्हणते, अरे मला माहित नव्हतं की हा मुलगा असा आहे. मग ती परत आई वडिलांकडे, तुम्ही स्वतः बरोबर होता, तुमच्याकडेच होते ते चांगलं होतं. देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की तो मनुष्य फक्त म्हणजे लहान लेकरासारखा रडणारा नसावा, तो कमकुवत नसावा, तो पुरुष असावा. पुरुष म्हणजे कळलं का? चांगला. स्त्रीची भावना पण त्याला कळली पाहिजे, पण ती रडायला लागली की हा पण रडायला सुरुवात करतो आणि हा तर जास्तच रडतो. असं नका ना, कामा नाही. आहेत तसे पुरुष आहेत. हा, मी एका मुलगीला विचारलं की बाबा, ती म्हटली की माझं एक प्रकरण होतं, प्रेम प्रकरण होतं, आणि तो मुलगा इंग्लिशमध्ये म्हटली ही वॉज अ बेबी क्राय, म्हणजे तो लहान लेकरासारखा रडायचा. जरा काय झालं की तो रडायचा, जरा काय झालं तर तो रडायचा. म्हणजे त्यानं हिच्या भावना सांभाळल्या पाहिजेत, आता हीच उलट त्याच्या भावना सांभाळायच्या. उलट तसं नसलं पाहिजे. मग तो पुरुष खंबीर नाही. तो पुरुष काय आहे? खंबीर नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिले की पुरुष म्हणजे तो खंबीर पाहिजे, की बाबा ती रडायला लागली ना, हा तुला त्रास संकट झालाय ना, ठीक आहे मी मदत करेन, पण तो सक्षम पाहिजे. मग अचानकच दुःखी व्हायचं, मग अचानकच रडायचं, मग अचानकच आनंदित व्हायचं. हे जे मूड स्विंग म्हणतो ना आपण, जे भावना ज्या आहेत ना वर खाली त्याच्या होता कामा नये, तो स्थिर पाहिजे. प्रश्न विचारतो, लगेच तुम्ही उत्तर द्याल, माझी आशा आहे. स्त्रिया आपल्यापेक्षा वयाने जास्त मुलाशी, मुलगी आपल्यापेक्षा वयाच्या जास्त मुलाशी का लग्न करते? बरोबर का उत्तर? बरोबर. मॅच्युरिटी म्हणजे काय? समंजसपणा म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात काय की बाबा, मला जर काय मदत पाहिजे असेल तर तो सक्षम राहील, माझ्या संगती उभा राहील. नाहीतर मी पण रडत आहे आणि तो पण रडत आहे, मग मदत करायची कोण? नाहीतर मीही चिडते आणि तोही चिडतो, मदत करायची कोणाला? भावनात्मक म्हणजे फक्त रडण्याच्या गोष्टी नाहीत. राग ही एक भावना आहे. आणखी कोणती भावना आहे? दुःखी होणे ही एक भावना आहे. हसणे, आनंदित राहणे ही एक भावना आहे. त्या भावना त्याच्यामध्ये कशा आहेत? प्रश्न विचारतो, उत्तर वेगवेगळं असू शकेल तुमचं. महिलांसाठी प्रश्न आहे, कारण की महिलांविषयी शिकत आहोत, पुरुषांमधले गुण शिकत आहोत. तुम्हाला चेष्टा करणारा पती जास्त आवडेल का भावनात्मक? चेष्टा म्हणजे तुमची चेष्टा नाही करणार तो, म्हणजे हा एकदम हसत खेळत, असा एक काहीतरी काय म्हणतात ते, असं एक हास्य, असं एक व्यंग करेल, लगेच तुम्ही हसता, तसा आवडेल का भावनात्मक, म्हणजे थोडा निराश नाही म्हणता येणार, सिरियस म्हणजे गंभीर, कोणता आवडेल? आंटींपासून सुरुवात करूया. आंटी, आय मीन सॉरी, मी असं विचारत नाही की कसा पाहिजे आहेत तुम्हाला, पण मी हे म्हणतो की माफ करा, म्हणजे म्हणायचा प्रश्न असा की कसा व्यक्ती पाहिजे. सॉरी, प्रश्न चुकीचा गेला. हा. कसा कसा काय, सर्वसाधारणतः सर्वे जर केला तर काय असेल? बाकीचे निपुण उत्तर देऊ शकता, सांगा. भावनिक म्हणजे दोन्ही ठिकाणी भावना आहेत, पण एक ठिकाणी कसा आहे तो गंभीर, गंभीर, आणि दुसऱ्या ठिकाणी हसत खेळ. मग आत्ता वेगळा नको. नाही नाही, मग अगोदर तसं नव्हतं का? नाही, आता मुलगीला वाईट वाटत आहे ना, असं काय तर व्यंग करतो ते लगेच होते, हसते लगेच.
आणि तिला बरं वाटतं, अरे बाबा बरं झालं, टेन्शन घे. मग काय. बरं ठीक आहे. बरं मग सांगा, सर्वसाधारणतः कसा? का तुम्ही म्हणता परिस्थितीनुसार तो बदलला पाहिजे? परिस्थितीनुसार बदलला पाहिजे. बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पडताळून पाहिल्या पाहिजेत, की बाबा त्या परिस्थितीमध्ये तो कसा वागतो. त्या परिस्थितीमध्ये तो कसा वागतो हे आपण बघितलं पाहिजे. बरं. कारण की ह्या ठिकाणी काय मुलं कशी असतात एकदम सरळ. भेटायचं होय की नाही तेवढं सांगून मोकळे. असं होऊ शकत नाही. अरे तिला माहीतच नाही ना तुम्ही कोण आहात. होय का नाही म्हणजे काय? तिला वेळ लागेल. पुरुष किती वेळ घेतात निर्णय घ्यायला? किती वेळ घेतात पुरुष? किती वेळ घेतात? पुरुष तुम्ही सांगा. सॉरी तुम्हाला नाही. तुम्ही सांगा. ही मुलगी बरोबर आहे माझ्यासाठी हे निर्णय घ्यायला. होय नाही सांगायला किती वेळ घेतात? कितना टाइम आमतौर पर? 1 आठवडा. किती? 1 आठवडा? 2? भाऊ? 1च दिवस. आठवत साईड. बरं ठीक आहे. महिलांना विचारा की ते किती वेळ? किती वेळ? बरं. आणखी तुम्ही सांगा किती वेळ? तुम्ही. होकार केला असेल. तुम्ही किती वेळ घेतला होय म्हणायला? पण किती वेळ घेतला त्यांनी? काय असेल ते? किती वेळ लागला? हो. बरं. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. आई-वडिलांनी निर्णय घेतला ह्या ठिकाणी. मला तुम्ही निर्णय घेतलेला सांगा. किती वेळ? महिना 2 महिने? 2 महिने? 6 महिने, 6 महिने. एक मुलगी, आता ती महिला आहे मोठी, तिच्या लेकरांचं पण लग्न झालं, तिला आता नातवंड आहेत. पण तिचं ज्यावेळेस लग्न झालं किंवा लग्न व्हायचं होतं त्यावेळेस ज्यावेळेस स्थळ आलं तिला, त्यावेळेस तिनं प्रार्थना केली देवाकडे की देवा, माझे वडील जे होते ते रागीश स्वभावाचे होते, मला रागीश स्वभावाचा पती नको. म्हणून तिनं प्रार्थना केली. जवळपास तिनं 6 महिने ते 1 वर्ष प्रार्थना केली. मग त्या मुलग्याला उत्तर दिलं की ठीक आहे, आपण लग्नासाठी तयार होऊ शकतो. तर देवाच्या वचनामध्ये काय लिहिलं ते मी सांगतो, की आता तुमच्या परिवारामध्ये देवाचं सत्य जसं आपण शिकत आहोत तसं माहीत नसेल, म्हणून देवानं 15 दिवसात पण ते लग्न विवाह पार पाडला असेल. जिथं सत्य माहीत नाही लोकांना त्या ठिकाणी देव बरोबर मार्ग काढतो त्यातून. पण ज्या लोकांना सत्य माहीत आहे त्यांनी काय करायचं? वेळ घ्यायचा. घाई गडबड अजिबात करायची. घाई गडबड अजिबात करायची. कारण की का, एकदा इथं चुकी झाली की काहीच करू शकत नाही तो. एकदा तो शिक्का लागला ना विवाहित, पुढे काय करू शकत नाही. काहीही करू शकत नाही. आणि भारतामध्ये तर काहीच नाही. अमेरिकेत असतं तर ती गोष्ट वेगळी. भारतामध्ये तर काहीच नाही. म्हणून इथं निर्णय जो आपण घेतो ना, तो निर्णय फार बरोबर घेतला पाहिजे. आता जर आई वडील दबाव करत असतील तुमच्यावरती तर काय करा? होयच म्हण. मग काय करा? नाही आई वडील म्हणतात लग्न कर. आई वडील हे म्हणत नाहीत की लग्न करू नका. आई वडील म्हणतात हाच मुलगा आणि त्याच्या संगतीच लग्न करा. काय कराल? ना आता म्हणू नका की प्रार्थना करणार, हे मला माहित आहे, पण त्याच्या पलीकडे काय? जो होता है वो नहीं पूछ रहा हूँ, क्या करना चाहिए वो पूछ. काय करा? नाही, मुलगीला मुलगा पसंत नाहीये देवाच्या वचनानुसार नाही, पण आई वडील म्हणतात नाही लग्न करायचं. फॉरेनला आहे किंवा सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा
फार मोठा उद्योजक आहे, खूप पैसा आहे त्याच्याकडे, लग्न झालंच पाहिजे. मग काय? हा, बरं, वेळ मागाल, आणखी काय कराल? किती वेळ मागाल? 1 महिना. आई वडील म्हणतील ठीक आहे, 1 महिना थांबूया. त्याच्यानंतर नाही म्हटले, लग्न करायचं, मग काय? स्पष्ट नाही म्हणून सांगायचं. मग आई वडील म्हणतील असं जर केलं तर मग आम्ही जास्त दिवस दिवस जिवंत राहणार नाही, आणि मग तू आणि मग आम्ही आजारी पडू आणि आमचं मरण लवकर येईल, लवकर लग्न कर. मग मग काय करणार? होऊ शकतं बरं का, आहेत असे, अशा परिस्थिती आहेत. मग काय करायचं? बघ वडिलांची परिस्थिती, वडील असे आहेत तसे आहेत, कधी मृत्यू होईल त्यांचं माहित नाही, लवकर होय म्हण, वय वाढत चालले. मी ख्रिस्ती लोकांमध्ये पण बघितलं. म्हणजे माझा अनुभव ठेवून मी सांगतो. मग काय करा? परमेश्वर के वचन के अनुसार नहीं है वो लड़का, कुछ भी गलती हो, वो नहीं मान रहे. वो ते मान्य करायला तयार नाहीत. मग काय करणार? सगळं तुम्ही केलंय, आई वडिलांना पण माहिती आहे मुलगा कसा आहे, तुम्हालाही माहिती आहे मुलगा कसा आहे. आई वडील म्हणतात नाही हा मुलगा बरोबर आहे, चला लग्न करा. दारू पितो ना, पैसे कमवते ना, बस ठीक आहे. मद्यपान करतो ना, पैसे कमवतो ना, ठीक आहे. पैसे पाहिजेत ना तुला, चांगले कपडे घालायचे ना, ठीक आहे. हा, मग तुम्हाला म्हणायचंय का आतापर्यंत जितक्या महिलांचं लग्न झाले त्यांच्या पसंतीनुसार झालंय? हा, हा, ते होईल, सगळं होईल, ते सगळं होईल, पण गेलं ना आयुष्य. हा, पण त्यांना काय त्रास होणार आहे एवढा? जास्तीत जास्त माझी मुलगी येईल आणि माझ्या घरामध्ये जाऊन राहील, त्याच्या पलीकडे काय? सांगितलं, सगळं केलं, बरं, आणि ठीक आहे, शेवटी काय, शेवटचा निर्णय मला सांग, काय कराल, होय की नाही? हे जमलं पाहिजे, हे तुम्हाला जमलं पाहिजे. बहुतांश महिलांना हे जमत. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय की ह्या ठिकाणी देव तुम्हाला काय सांगतो हे फार महत्वाचं. आठवतं का वचन मी सांगितलं होतं वारंवार? इफिस्करास पत्र 6वा अध्याय 1 वचन. इफिस्करास पत्र 6वा अध्याय 1 वचन. इफिस्करास पत्र 6वा अध्याय 1 वचन. हा, मुलांनो आई वडिलांच्या आज्ञेत राहा प्रभूमध्ये. म्हणजे आई वडील जोपर्यंत देवाच्या वचनानुसार सांगतायत तोपर्यंत तुम्ही ते मान्य करायचं. पण जर आई वडील देवाच्या वचनानुसार सांगत नाहीत तर तुम्ही त्यांना म्हणायचं, आई वडिलांना मी वारंवार हे बोललेलं आहे, परत एकदा म्हणतो, पप्पा मम्मी मी तुमच्यावरती खूप प्रेम करते, पण जे तुम्ही सांगत आहात ते देवाच्या वचनानुसार नाही, आणि तुमच्यापेक्षा माझ्यावरती जास्त अधिकार देवाचा आहे, कारण की त्यानं माझ्यासाठी प्राण दिलेले आहे. म्हणून माझा निर्णय जो आहे तो पहिला देवासाठी आणि मग तुमच्यासाठी. म्हणजे मी देवाच्या वचनानुसार निर्णय घेईन, आणि म्हणून मी या स्थळाला नाही म्हणत आहे. प्रेमाने आदरपूर्वक सांगायचं, पण नाही म्हणायचं. त्यांनाही वाईट वाटलं नसलं पाहिजे, प्रेमाने सांगितलं पाहिजे. जरी वाईट वाटलं तर त्यांना तुम्हाला दोष देता कामा नये की बाबा वाईटरित्या बोलली, रागानं बोलली, असं नाही, प्रेमानं सांगायचं. हे शक्य नाही, कारण की देवाच्या वचनानुसार हे. कारण की तुम्ही कसे आहात, 18 वर्षापेक्षा मोठे आहात, तुम्हाला समज आहे, देवानं तुम्हाला काय दिले, बरं वाईट जाण्याची बुद्धी दिली. तुम्ही जर ह्या ठिकाणी खंबीर नसाल तर त्याचा अर्थ काय? ह्या ठिकाणी तुम्ही जर नाही म्हटला तर त्याचा अर्थ काय? कुठं तयारी नाही तुमची? तुम्ही काय केलेलं नाहीये? स्वतःची तयारी केली नाही.
स्वतःची तयारी का केली नाही? संयम नाहीये तुम्ही, संयम नाहीये तुम्ही. भावनात्मकरित्या कशा आहात? दुर्बल आहात. भाऊ रागवला लगेच घाबरायचं, आई वडील रागवले लगेच असं नाही. इथं कसं पाहिजे तुम्ही? सक्षम. आई वडील जरी असले तर आई वडिलांनी चुकीचा निर्णय तुमच्यासाठी घेता कामा नये. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं की संयम. आणि तुम्ही कसे पाहिजेत? देवामध्ये पाहिजे. वारंवार तेच, देवामध्ये खंबीर पाहिजे. आई वडिलांना पण कळलं पाहिजे बाबा ही काय मान्य करणार नाही, देवाच्या वचनानुसार नाही ना मुलगा, ही काय मान्य करणार नाही. वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. बाबा नाही ना, ठीक आहे, नाही म्हणून मोकळे व्हा. ते प्रयत्न देखील करणार. म्हणून ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या. खूप ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, मी ऐकलेलं आहे बरं का, मी बघितलेलं पण आहे की मुलगा आणि मुलगीचं प्रेम असतं, आई वडील त्यांना काय करत आहेत? नाकारतात. वडील म्हणतात की नाही, हा मुलगा चांगला नाही किंवा हा मुलग्याशी तुझं लग्न होणार नाही, आम्ही ज्या मुलग्याशी सांगेन त्या मुलग्याशी तुझं लग्न झालं पाहिजे. मग आई वडिलांकडे येतात हे मुलगा आणि मुलगी, म्हणतात, विनंती करतात, विनंती करतात. मग वडील म्हणतो एक तर त्याला निवड किंवा मला निवड. बरोबर का? मग मुलगी त्यावेळेस काय करते? मुलांना निवडते. बर, तुमच्या बाबतीत तसं कराल. बर बर, सहज असेल. मग आणखी काय होतं? आणखी काय काय ठिकाणी वेगळं काहीतरी होतं. मुलग्याला सोडतात, आई वडिलाला धरून पकडतात, असंही होतं. म्हणून तुम्हाला हिथंही पकडायचं नाही, इकडेही पकडायचं नाही, देवाला पकडायचं. देवाला म्हणायचं, देवा तू मला सांग की निर्णय. म्हणून म्हटलं, पाया जोपर्यंत भक्कम नाही ना, पुढचा विचार करायचा नाही. हा पाया कधी भक्कम होईल? 18 वर्षाच्या मुलामुलींमध्ये. एवढी ताकद कोणामध्ये येईल? 17 वर्षाच्या मुलांमुलींमध्ये. 19 वर्षाच्या मुलांमध्ये एवढी ताकद येईल का? कळालं का आता की आपण का म्हणतो की बाबा ते चांगले समंजस पाहिजेत, ते 22, 23, 24, 25 वर्षाच्या पुढचे पाहिजेत का? हाच भाग आहे यात. पण 18, 19 वर्षाचे मुलं, 20 वर्ष नाही, त्यांच्यामध्ये एवढी ताकद नसते नाही म्हणायची. आंधळे होतात ते. कल्पना करा की ह्या ठिकाणी डायरेक्ट मुलगा तुमच्याकडे आला, त्याची तयारी केली त्यानं, सगळं सगळं सगळं. डायरेक्ट तुम्ही कामाच्या ठिकाणी जिथं आहात त्या ठिकाणी डायरेक्ट तो मुलगा आला आणि भेटला आणि डायरेक्ट त्या मुलग्याला प्रश्न विचारला. मग काय कराल? कोणी स्थळ आणलं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, डायरेक्ट हेलिकॉप्टर मधूनच आला तो डायरेक्ट इथे. काय कराल? हा, म्हणजे काय कराल? काय म्हणाल त्या मुलग्याला? बर बर, वेळ मागणार म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणाल की बाबा वेळ दे, काय म्हणणार? काय नेमकं काय बोलू? बरोबर आहे उत्तर तुमचं. काय म्हणाल नेमकं? विचार करून सांगते म्हणजे काय? बरोबर. आणखी काय? नाही नाही नाही, इथं तुमची पण तयारी झाली आणि त्याची पण तयारी झाली, पण तो डायरेक्ट आलाय. स्थळ नाही, काय नाही, काय नाही. थोडक्यात लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेजचा प्रकार. डायरेक्ट. आता काय कराल? नाही नाही नाही, आध्यात्मिक आहे तो पण, सगळं चांगलं आहे. तुम्ही ते पण राजा आणि राणी दोघेही चांगले आहेत, पण डायरेक्ट आलेले आहेत ते. इथं तुम्हाला काय माहित नाही, काय माहित नाही, काय माहित नाही, डायरेक्ट इथं आलं. मंडळीमध्ये भेट झाली, चला ठीक आहे, आणखी एक पुढे. मंडळीमध्येच भेट झाली, मग काय करा? डायरेक्ट नवीन मेंबर आहे तो. हा, सर्वात महत्वाचा मुद्दा, जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर वडिलांना आणि आईला पहिलं सांगितल्याशिवाय कधीही निर्णय द्यायचा. सर्वात महत्वाची गोष्ट, तुमचं लग्न जरी झालं नाही तरी चालेल, पण आई वडिलांचा निर्णय घेतल्याशिवाय मुलग्याला कधी होय म्हणायचं. परत, तुमचं लग्न जरी झालं नाही तरी चालेल, पण आई वडिलांचा सल्ला घेतल्याशिवाय मुलग्याला किंवा मुलगीला होय म्हणायचं. निर्णय घेऊन मोकळे होतात. देवाचं वचन म्हणतं की ते साफ साफ चुकीचं आहे. पण देवाचं वचन हेही म्हणतं की लेकरं आई वडिलांना न विचारता निर्णय घेतात, तेही चुकीचं आहे. पहिला हक्क त्या मुलगीवरती कोणाचा आहे? मुलग्याचा, काय वडिलांचा? आई वडिलांचा. त्याच्या अगोदर पहिला हक्क कोणाचा आहे? आई वडिलांच्या अगोदर देवा.
म्हणून त्या मुलगीनं पहिला निर्णय घेण्याच्या ऐवजी पहिली प्रार्थना करायची देवाकडं. देवाला पहिलं साकडं घातल्यानंतर, देवाला विनंती केल्यानंतर आई वडिलांकडे जायचं आणि म्हणायचं असा असा मुलगा मला येऊन भेटला आणि तो असा असा बोलला. मग आई वडील विचारतील की बाबा त्याच्या आई वडिलांचा फोन नंबर दे, आम्ही त्यांच्याशी काय करतो संपर्क साधतो. डायरेक्ट इथं होय म्हणून मोकळं व्हायचं नाही, कारण की तुम्हाला मुलगा पण माहित नाही आणि मुलगीला मुलगा पण माहित नाही. फक्त बघितलं तेवढ्यावरती निर्णय घेता येत. लग्न नाही झालं तरी चालेल, पण आई वडिलांची संमतीशिवाय लग्न करायचं नाही. आई वडील नसतील, नातेवाईक जे वयोवृद्ध लोक आहेत तुमच्या घरामध्ये, त्यांचा सल्ला घ्या. लव्ह मॅरेज चुकीचं का? मी हे म्हणत नाही की चुकीचं आहे. मी एवढं म्हणतोय की जरी एखादा व्यक्ती आणि एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र आले, आई वडिलांना काहीच तिथं माहित नाही, काहीच माहित नाही, जरी एकत्र आले तरी देखील पहिलं आई वडिलांना सांगायचं ह्या मुलग्यानं आणि मग मुलगीला जाऊन भेटायचं, डायरेक्ट भेटायचं नाही. काय करतो मुलगा? दिसली की डायरेक्ट भेटायचं. चुकीचं. ते साफ साफ चुकीचं आहे. आई वडिलांची परवानगी घेतली का त्या मुलगी संगती बोलायच्या अगोदर? सांगितलं का अशा अशा मुलगीला जाऊन भेटणार आहे? काहीच नाही. मग ह्या मुलगीनं विचारायचं की बाबा हा जर आई वडिलांना जर किंमत देत नाही, ज्या आई वडिलांनी ह्याला जन्म दिला, मला किती किंमत देईल? मुलगा आणि मुलगी दोघे 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 दोघे. मुलगी जर म्हटली हा पैसा कमवतोय ना, माझ्या कंपनीमध्ये माझा बॉसच आहे, आई वडिलांनाच विचारायचं. मग तो बॉस जरी असला आणि काय जर असला, जरी सरळ आला समोरासमोर, तर म्हणायचं बाबा वडिलांना बोलास का पहिलं? आई वडिलांशी, तुझ्या आई वडिलांशी पहिलं बोललास का? माझे आई वडील राहू दे, तुझ्या आई वडिलांशी पहिलं बोलला का? नाही बोललो, पहिलं त्यांच्याशी बोल. भरपूर काय बोलू शकतो, वेळ कमी पडतो. म्हणून कळकळीची नागराची विनंती, ज्या गोष्टी आपण इथं शिकत आहोत त्या गोष्टी तुमचे नातलग, त्यांची लेकरं लहानाची मोठी होत असतील त्यांच्यासाठी गरजेचं असेल, म्हणून तुम्ही शिका. त्यांना माहित नाही काय करायचं, ते गोंधळामध्ये असतील, ते म्हणत असतील की आम्हाला कोण मदत करेल, हे निर्णय घेऊ का तो निर्णय घेऊ. तुम्हाला वचन माहित आहे ना, तुम्ही ते लोकांना समजा. आणि ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस विवाह जो आहे तो विवाह चांगला पार पडेल. आपण याच्याविषयी पुढच्या आठवडी जास्त शिकू. परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देईल. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर बाप्पा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो देवप्पा. मागील आठवडाभर सांभाळून देवप्पा, परत एकदा तू आम्हाला एकत्रित केलं देवप्पा. तुझ्या वचनातून आम्ही शिकत असताना देवप्पा, खरोखर देवप्पा तू आम्हाला बुद्धीने भरून काढत आहे देवप्पा. जरी आम्ही बुद्धीने आहोत देवप्पा, तरी तुझ्या वचनातून जे पण काही ब्रदर आम्हाला शिकवत आहे देवप्पा, ते समजण्यासाठी तू आम्हाला शक्ती सामर्थ्य पुरवत आहेस, म्हणून तुझे उपकार मानतो देवप्पा. खरोखर देवप्पा, ह्या कळपामध्ये आमची तू निवड केलेली आहेस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवप्पा. जे पण काही वचन आम्ही शिकत आहोत देवप्पा, हे वचन बऱ्याच जणांना ह्या जगामध्ये मिळत नाहीये देवप्पा, तरी तुझं वचन आमच्यापर्यंत चालत येत आहे देवप्पा, त्याच्यासाठी तुझे उपकार मानतो. ब्रदर आमच्यासाठी इतकं लांबून येत असताना देवप्पा, ते वचन आम्हाला शास्त्रातून सांगत असताना देवप्पा, त्यांच्यासोबत तू राहा. त्यांचा येण्या जाण्याचा प्रवास तू सुखाचा असा असू दे देवप्पा. त्यांच्यासोबत तू राहा. जे पण काही वचन ते आम्हाला शिकत आहे देवप्पा, त्यांना अधिक आणि अधिक शक्ती सामर्थ्याने भरव देवप्पा. आणि त्यांच्या या शिकवणीतून आम्हाला मिळत आहे देवप्पा शिकवण, त्याच्याने आम्ही भरून निघावा असं तो कर देवप्पा. खरोखर देवप्पा तू महान आहेस. आणि विशेष करून प्रार्थना करतो, जे पण काही प्रार्थनेचे विनंती आलेल्या आहेत देवप्पा, सिस्टर कोळगे यांचा जो पण काही ॲक्सिडेंट झालेला आहे देवप्पा, त्यांच्यासाठी मागतो देवप्पा. जे पण काही त्यांचा औषध उपचार चालू आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढ, लवकर बरं करण्यास आहे मदत कर देवप्पा. खरोखर देवप्पा, जे लहान बाळ आहे देवप्पा, त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तो पण काही त्याला ताप येत आहे देवप्पा, त्याच्यासाठी मागतो, त्यालाही त्या संकटातून, त्या दुःखातून, त्या आजारातून बाहेर काढ देवप्पा. सॅम्युअलसाठी मागतो, जो पण काही त्याला ताप येत आहे देवप्पा, खरोखर औषध उपचार चालू आहे देवप्पा, तो व्यवस्थितरित्या त्याला घेण्यास सायन मदत करा आणि लवकर त्याला बरं होण्यास सायन मदत कर देवप्पा. खरोखर देवप्पा, तू आम्हाला सगळ्या गोष्टी पुरवत आहे देवप्पा, आणि आरोग्य दिलेलं आहे, आत्तापर्यंत तू सांभाळलेलं आहे देवप्पा, इथून पुढे तू आमचं सांभाळ. जे पण काही प्रार्थनेचे विनंती आहेत देवप्पा, तुझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत देवप्पा. कोणाचं जरी राहिलं असेल नाव देवप्पा, तुझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे देवप्पा. आमचा येण्याचा प्रवास तू सुखाचा केलेला आहे, जाण्याचाही प्रवास तू सुखाचा कर. इथे आलेल्या जमलेल्या सगळ्यांवर भरपूर आणि विपुलतेचा आशीर्वाद पाठव.
जे कोणी आलेले आहेत आणि जो कोणी ज्यांना यायला जमलेलं नाही देवप्पा त्यांना पुढील आठवड्या त्यांना येण्यास सहाय्य मदत कर देवप्पा. लहान नम्रतेची प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात केली म्हणून तो ऐक. आमेन.